अरे हात काढा, हात घालू नका. दोन फ्लॅग आणि आणि मी पहिल्याच दिवशी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राची परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर जलयुक्त शिवार ही एक लोक चळवळ झाली पाहिजे. हे पाण्याचं आंदोलन झालं पाहिजे आणि जनतेनं याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा मी करतोय आणि ज्या प्रकारे जनता याच्यामध्ये सहभागी होते, खरोखर स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतका मोठा लोकसहभाग हा क्वचितच कुठल्या योजनेला लाभला जेवढा जलयुक्त शिवार या आपल्या योजनेला लाभला आहे. आपल्या या योजनेचं तत्व अतिशय सोपं आहे की माझ्या गावात पडणारा पावसाचा थेंब मन थेंब हा माझ्या मालकीचा आहे, माझ्या गावाच्या मालकीचा आहे. त्यामुळे पडणारा थेंब मन थेंब माझ्याच शिवारात अडवणार, तो माझ्याच जमिनीत मुरवणार, माझ्याच गावचे पाण्याचे साठे मी तयार करणार आणि त्यातनं पिण्याचं पाणी, शेती, बिगर सिंचनाची कामं ही सगळी मी पूर्ण करणार. या भावनेतनं विकेंद्रित जलसाठे तयार करण्याचं काम हे आपण सुरू केलं आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून मोठी मोठी धरणं ही आपण बांधत असतो, पण त्यातनं शाश्वत सिंचन काही आपल्याला प्राप्त झालं नाही. धरणंही महत्वाची आहेत, पण जोपर्यंत आपण विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करणार नाही तोपर्यंत आपली दुष्काळ मुक्ती होऊ शकत नाही. आणि मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी जवळपास आज महाराष्ट्रामध्ये 7,000 गावांमध्ये आपलं काम, 6,000 गावांमध्ये आपलं काम चाललंय आणि 70,000 पेक्षा जास्त कामं चाललेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकवाटा हा त्याच्यामध्ये लोक देत आहेत. म्हणजे जनतेने ज्या क्षणी ठरवलं परिवर्तन करायचं तर कशा प्रकारे जनता परिवर्तन करते हे गावोगावी पाहायला मिळत आहे. लोक आपला ट्रॅक्टर वापरतात, डंपर वापरतात, त्या ठिकाणी आपलं जेसीबी वापरतात. सरकारच्या जेसीबी आहेत, कुठे डिझेल सरकार देत आहे, कुठे मशिनरी सरकारची आहे, सरकारचे अधिकारी टेक्निकल सपोर्ट देत आहेत. जनता आणि सरकार मिळून पूर्णपणे परिवर्तनाची एक नवीन सुरुवात आपण केली आहे आणि आपल्या दारफामध्ये आपण एवढं सुंदर काम उभं केलं. मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि